मागील तासाला आपण व्यवस्थापन समितीची कार्ये याचा अभ्यास केलेला आहे। या तासाला आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार याच्याबाबत चर्चा करणार आहोत। सहकारी संस्थेचे सभासद हे आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, सचिव हे प्रतिनिधी मिळून त्यांना संचालक मंडळ असं म्हटलं जातं। त्यांना संचालक असं म्हणतात। संचालकाचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय। व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी नियमानुसार व सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार मिळतात। संचालक मंडळ या अधिकाराचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये करतात। व्यवस्थापन समितीस अनेक प्रकारचे अधिकार असतात। ते अधिकार एक एक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। पहिला अधिकार सभासदाबाबतचे अधिकार। व्यवस्थापन समितीला सभासदाबाबतचे अनेक अधिकार प्राप्त होत असलेले आपल्याला समजतात। व्यवस्थापन समितीस अधिमंडळाच्या वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे, नवीन सभासदत्व मंजूर करणे, भाग भांडवल हस्तांतर करणे आणि सभासदाकडून भांडवल जमा करणे, सभासदाचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस सभासदाबाबत प्राप्त होत असलेले आपल्याला दिसतात। याशिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि संस्थेच्या शिस्तीचे पालन न करणाऱ्या सभासदाला संस्थेतून काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो। हा पहिला अधिकार। दुसरा अधिकार सेवक वर्गाची नियुक्ती। सेवक वर्गाची नियुक्ती। व्यवस्थापन समितीला दुसरा अधिकार म्हणजे सेवक वर्गाची निवड करण्याचा अधिकार असलेला आपला व नेमणूकही करण्याचा अधिकार आहे। तसेच त्याला काही गैरवर्तन केल्यास किंवा संस्थेच्या विरुद्ध काही भ्रष्टाचार केल्यास कामावरून काढून टाकण्याचा अधिकार त्याला असला। त्याची वेतन निश्चिती, बढती, प्रशिक्षण व्यवस्था, त्यांना कामे वाटून देणे, सेवकाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे,
त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. तिसरा अधिकार निधी उभारणे. व्यवस्थापन समितीला संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा अधिकार असतो व तो निधी योग्य त्या कारणासाठी खर्च करण्याचा ही अधिकार असतो. तसेच ठेवी स्वीकारणे, कर्ज काढणे, व त्यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. आणि ते कर्ज कोणत्या कारणासाठी काढलेलं आहे त्या कारणासाठी त्याचा वापर केला जावा हेही पाहण्याचा त्याला अधिकार असतो. पुढचा अधिकार मालमत्ता खरेदी करणे. पुढचा अधिकार मालमत्ता खरेदी करणे. सहकारी संस्थेसाठी जमीन खरेदी करणे, इमारत व फर्निचर इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार असतो किंवा मिळविण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. पुढचा अधिकार इतर अधिकार. या 4 अधिकाराशिवाय अनेक इतर अधिकार व्यवस्थापन समितीस प्राप्त होत असलेले आपल्याला सहकारी संस्थेची नोंद पुस्तके, विषय पुस्तके पाहण्याचा अधिकार असतो. सहकारी संस्थेला सभासदत्व दिल्याचा, एखाद्या सभासदाला बडतर्फ केल्याचा, संचालक मंडळाबाबतचे त्या संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या नोंदी ठेवाव्या लागत असतात. ती नोंद पुस्तके, विषय पुस्तके पाहण्याचा अधिकार असतो. त्याशिवाय विषय पुस्तके ठेवणे, रोजच्या रोज अनेक प्रकारचे विषय ठेवावे लागत असले तर मासिक व वार्षिक विषयपत्रके तयार करून घेणे व त्यास मंजुरी देणे. शिवाय संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर दावा दाखल करण्याचा व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. आता दोषी व्यक्ती म्हणजे एखाद्या सभासदानं काही गैरवर्तन केल्यास, संस्थेविषयी गैरवर्तन केल्यास, संचालकाशी काहीतरी गैरवर्तन केल्यास किंवा कर्ज वेळच्या वेळेला अदा नाही केल्यास, अशा अनेक प्रकारच्या घडामोडी होत असतात. अशा वेळी व्यवस्थापन समितीला पूर्णपणे अधिकार असतो दोषी व्यक्तीवर दावा दाखल करण्याचा व अनेक उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीचा असलेला आपल्याला असतो.
इथे इतकेच अधिकार आपण अभ्यासणार या तासाला. हा प्रश्न बऱ्याच वेळेला 5 मार्कासाठी बोर्डाला विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अभ्यास करा. काही शंका असल्यास विचारू शकता. धन्यवाद. इथं आपण थांबूया.